नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांती होय. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती येत असते. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडत असतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. हा खूप मोठा दिवस आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, बोरनान किंक्रांत म्हणजे काय, अशी बरीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं. म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आली की बायका आपापसात चर्चा करत असतात की यंदा संक्रांत कशावरती आली आहे. चला तर मग पाहूयात. यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजेच 6:20 ते 6:30 असणार आहे आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दान, धर्म, कर्म करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून आली आहे. संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन हा घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे. तिने केशरचा तिलक देखील लावलेला आहे आणि वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरता जाईचे फूल तिने घेतलेले. पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ तिने मोती धारण केला आहे. वार व नक्षत्र मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस ती जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. म्हणजे यामागेही काहीतरी शास्त्रीय कारण आहे. का आपण नेहमीच कोलगेटने टूथपेस्टने दात घासत असतो, तर त्या दिवशी तुम्ही आंब्याच्या काडीने 1 दिवस दात घासले तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले असते. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कोणतेही कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाही. आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार बनवता कामा नये. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते. त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी संक्रांती दिवशी अवश्य नेसा.
पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र हे टाकत असतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लालच रंगाचं असतं. कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. पुढचा रंग आहे केसरी. केसरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. हा केसरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. तुम्ही केशरी रंगाची साडी जर घातली तरी तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. त्यानंतर सर्वात स्त्री वर्गांचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला खूप आवडत असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचा प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं. वेगळीच आपल्यामध्ये एक एनर्जी पाहायला मिळते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी अवश्य घाला किंवा तुम्ही नेसू शकता. हे झाले शुभ रंग. आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपलं शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही. कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असे सांगितले जाते. म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे. यावर्षी म्हणजे 2026ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही. त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगार यामध्ये बांगड्याचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात, ओवाळायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते. म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा प्रकारच्या घालायच्या असतात. बांगड्या घालण्याचे नियम देखील आहेत. आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो. म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची. मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला अजिबात घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्याच बांगड्या घालाव्या. त्याचबरोबर लाखेची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की संक्रांती पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे आपण हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो. कारण की देवीने केशरचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशरचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग आहे तो वर्ज्य करायचा आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो. कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणताही शृंगार हा पूर्ण होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मग संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का?
असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो. कारण फक्त आपल्याला वस्त्राचा तर तुम्ही दागिने हे घालू शकता, कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळा आपल्याला वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे, त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांतीने देवीने वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. त्यामुळे आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीही हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. यावर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करत आहे, म्हणजेच पायस म्हणजे खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे, म्हणजे खीर खात आहे. त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची देखील नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, तीळ, पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र इत्यादीचे दान करू शकता. तर मैत्रिणींनो, बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल. तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करीदिन म्हणजे किंक्रात हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने किंक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा सण करीदिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस खूप शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जातं. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घाला. या दिवशी केस देखील धुतले जात नाहीत. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. तर अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी देवता व कुलदेवतेचे सर्व देवाचे पूजन करावे आणि नामस्मरण करावं, नाम जप करावा. ही काही कामे किंक्रातीच्या दिवशी करावीत किंवा काही कामे वर्ज्य करावे. या दिवशी लांबचा प्रवास करू नये. तसेच या दिवशी शुभकार्य देखील केले जात नाही. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं. या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं, त्यांच्यावरती संस्कार व्यवस्थित व्हावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. बोरनानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 वर्षापर्यंत होईपर्यंत आपल्याला बोरनान करता येतं. ठिकाणी बोरनानाच्या वेळी बाळाला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात, हलव्याचे दागिने घातले जातात. त्या दागिन्यांमध्ये तिळाचा वापर केलेला असतो. लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोर, करवंद, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा आणतात. सध्या लोक त्यामध्ये बिस्किट, चॉकलेटचा देखील समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारी पाजाऱ्यांना बोलावले जाते. खाली स्वच्छ आसन पसरून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. बाळाला त्यावर बसवून ओवाळावे. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे ओतावे. इतर मुलांना ते लुटायला सांगावे. बोरनान का करावं तर मैत्रिणींनो, याच्या संदर्भात अशी म्हटले जाते की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केलं जातं. लहान मुले ही कृष्णाच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये असे म्हटले जाते. मुलांचं बोरनान केलं जातं. तसेच शास्त्रांमध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून सुद्धा बोरनान केलं जातं.
या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात. त्यांना मजा हे व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्यासाठी संधी त्यांना दिली जाते. संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्याला सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी तुम्ही बोरनान करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यामुळे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.